दुष्काळी समजणाऱ्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वांगे आणि टोमॅटोला बाजार समितीमध्ये आज उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे। सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी भागात आज भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो आणि वांगीला उच्च दर मिळाला असल्याने शेतकऱ्याच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे। जतमध्ये दर मंगळवारी मार्केट कमिटीमध्ये भाजीपाल्याचे सौदे पार पडतात। गेल्या आठवड्यात भाजीपाल्याला दर कमी होते, पण आज टोमॅटो आणि वांगीला उच्च दर मिळाला आहे। टोमॅटो गेल्या आठवड्यात 30 ते 50 रुपये कॅरेट होता, आज 50 ते 150 झाला आहे, तर वांगीला गेल्या आठवड्यात 50 ते 60 कॅरेट दर होता। आज वांगीला 100 ते 150 दर मिळाला आहे। मिरची, ढबू मिरची, बटाटा, कांदा या भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत। भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मार्केट कमिटीमध्ये सौदा पद्धत चालू असून त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये भाजीपाल्याचा दर ढासळलेला होता आणि ह्या आठवड्यामध्ये अतिउत्तम रीतीने सौद्याला म्हणजे दर मिळत असून आजचे टमाटा दर 150 रुपये झालेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये 50 ते 30 रुपये असा भाव होता या कॅरेटला आणि आजचा भाव आहे 150 एक कॅरेटला 50 पासून 150 पर्यंत आज भाव मिळालेला आहे। एका कॅरेटला उच्चांक 150 रुपये दर मिळाला आहे। मिरचीला दर टिकून आहे, 30-35 रुपये दर आहे। डबू 30-35 आहे। परत बटाटा बऱ्यापैकी 12 ते 16 रुपये दर असं मिळत आहे आणि कांदा 16 रुपयेपर्यंत आज गेलेले आहे। परत कारली, दोडका बऱ्याच रीतीने म्हणजे 350 रुपये भाव आज मिळत आहे आपल्या जतच्या भाजी मंडईमध्ये आणि शेतकरी आज बऱ्यापैकी खुशीत आहेत। आणि बाकीचा असा कारली, परत वांगी, भेंडी आज 28 रुपये किलो गेलेले आहे। फ्लावर सुद्धा आज 80 ते 100 रुपये या रेंजमध्ये गेलेले आहे। कोबी 100 ते 150 रुपये रेंज गेलेले आहे। बाकीचे गाजर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे, 15 रुपये किलोनं गाजर जात आहे। बाकी बाहेर व्यापारी आपल्या जत मंडईला आतनीचे येत आहेत। सांगली आहे, कोल्हापूरला जात आहे माल, माडग्याला जात आहे, उमदी आहे, सांगोला आहे आणि आपल्याकडे येणारे शेतकरी बसापोडीचे मोठे चांगले उत्कृष्ट शेतकरी आहेत। डफळापूरची मिरची वगैरे घेऊन येत आहेत आणि त्यानंतर कोळीगिरीचे कांद्यासाठी आपल्याला सगळं पूर्ण कोळीगिरीच्या गावाचा कांदा येत आहे। आणि गाजर हा शंकर कोकरे म्हणून शेतकरी आहे, तो मिरजहून रोज डेली आपली गाडी आपल्याकडे आहे।